नमस्कार मित्रांनो, उद्या वडूज या ठिकाणी मैदान होणार आहे. मैदान जे आहे ते दुशाचं होईल. आज आदतचं मैदान चालू आहे आणि आता सगळे म्हणतात की मैदानावरती का नाही गेला. मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की माझ्या थोडंसं कुत्र्यात चावलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं मी आरामावरतीच आहे. त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीन. थोडंसं इंजेक्शन घेतलं आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. उद्या मैदान होतं आहे वडूज फाटीवरतीच. सलग 2 दिवस मैदान आहे, आज आणि उद्या. आज आदतचं होईल आणि उद्या दुशाचं मैदान होईल. आणि उद्या नामांकित नंदी उद्या पळताना दिसतील वडूज फाटीवरती. सुरुवात करूया एक टॉपच्या पहिऱ्याला. उद्या विसापूरकरांचा कार्तिक आपल्याला पळताना दिसू शकेल. किसना जो दैवत गोवेकर तसेच ज्यांचा जो प्रभू आहे ते जे मालक आहेत त्यांचा किसना आणि आपल्याला कार्तिक ही जोडी पळताना दिसू शकेल. उद्या दुशाचं मैदान आहे, त्याच्यामुळे आता हीच जोडी का पडेल, कारण की तुम्ही बघितलं नांदोश या ठिकाणी जे मैदान झालं होतं त्या ठिकाणी 1 नंबरचे मानकरी 2 जण झालेले होते आणि त्याच ठिकाणी उद्या जवळच तिथंच वडूजवरतीच मैदान होते. 100% तीच जोडी उद्या आपल्याला पळताना दिसू शकेल. तसेच उद्या आपल्याला जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदरसुद्धा उद्या पळताना दिसेल आपल्याला. आणि तो सुंदर जो आहे तो वादळ या नंदीसोबत पळेल. दुशामधला वादळ आहे आणि जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदरचं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे रेकॉर्ड कशा पद्धतीचा आहे. आणि तो जाईल त्या मैदानामध्ये. गुलालाचा बेताज बादशाह तर आहेच आणि शिवाय त्याच्यासोबत टॉपचे पैरेसुद्धा नसतात तरीही तो गुलालामध्ये असतो. उद्या आपल्याला पळताना दिसू शकेल तांबवेकरांचा जावेद मुल्ला तांबवे यांचा सर्जा आपल्याला पळताना दिसेल. तो पळताना दिसेल आपल्याला राम या नंदीसोबत. आणि ही जोडी चांगली पळालेली एकदा मागे आणि फायनलची गुलाल देखील यांनी मिळवलेला होता. 100% आता हीच जोडी पळताना दिसेल आपल्याला, कारण की आता तुम्ही बघितलं जावेद मुल्ला तांबवे यांचा सर्जा सारखा गुलालामध्ये आहे. चांगला कंटिन्यू पळतो आणि त्याला गॅपने पळवतात, हेच महत्त्वाचं आहे. आणि सारख्या मैदानात प्रत्येक ज्या मैदानामध्ये पळतो त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतो असा हा हिंद केसरी सर्जा तांबवेकरांचा आपल्याला पळताना दिसू शकेल. वजीर आणि पुष्पाची जोडी उद्याच्या मैदानामध्ये वडूच्या. बघूया, ही जोडी आज आदतला पळणार होती परंतु त्यांच्या नावात चिठ्ठीसुद्धा निघालेली होती, परंतु ती जोडी उद्या पळताना आपल्याला दिसू शकेल. आपल्याला पळताना उद्या दिसेल ब्रेकफेल सुंदर आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल लक्षा. हा लक्षा दुसरा आहे, हा लक्षा तो नाही आहे. बघूया उद्या कशा पद्धतीचं यांचंसुद्धा उद्याच्या मैदानामध्ये नियोजन जे आहे ते होतं. उद्या आपल्याला या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये खूप असं मोठं नाव आहे असा हा निमगावकरांचा सावकार, तो आपल्याला पळताना दिसेल. सायको 22-23 या नंबरचा नंदी आहे त्याच्यासोबत सायकोसोबत. आणि निमगावचा सावकार सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतोच. हा उद्याचा सुद्धा एक टॉपचा नामांकित पैरा आहे. उद्या आपल्याला दुसरा एक पैरा नामांकित आहे चिक्या आणि त्याच्यासोबत राणा. ही एक चांगली जोडी आहे. ही सुद्धा जोडी उंबरडे मैदानामध्ये त्याच मैदानामध्ये ती जोडी पळाली होती आणि त्या मैदानामध्ये फायनलचा जो आहे तो निकालामध्ये 2य क्रमांकाचे मानकरी ठरलेले होते. आणि 100% ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये पळू शकते. आणि तसेच दुसरा एक पैरा उंबरडे मैदानामध्ये दुशाचं मैदान झालं होतं, त्या मैदानामध्ये 1 नंबरचा मान पटकवलेला अशी जोडी आहे चिकारा आणि सर्जाची जोडी. बघूया कशा पद्धतीनं ही जोडी जी आहे ती कशा पद्धतीने निकाल घेते बघावं लागेल उद्याच्या मैदानामध्ये. तसेच मानघरकरांचं वादळ एखाद्या वेळेससुद्धा पळू शकेल बरं का, कारण की मैदान जे आहे ते आता सारखी मैदानात चालू आहेत. पुणे जिल्ह्यात थांबते का उद्याच्या मैदानामध्ये येते, कारण की उंबरडे फाटी जी आहे ती वडूजची फाटी जी आहे ती मानघरकरांच्या वादळाला सतत गुलालामध्ये ठेवते. आणि तो मानघरकरांचा वादळ उद्या विराटसोबतसुद्धा दिसू शकेल. बघूया काय होते काय नाही. तसेच आपल्याला भद्रा आणि मन्याभाई ही सुद्धा जोडी चांगली पद्धतीची आहे. मी ही जे पैरे जे आहेत ते जे वडूज मैदानाच्या आसपास जेवढी गावं आहेत, जेवढी त्या मैदानावरती बैल पाळले आहेत आत्ता एक दुसऱ्याच्या मैदानामध्ये, एक त्यांचा वितर्क घेऊन ते पैरे बनवलेले आहेत. काही फिक्ससुद्धा असतील, काही फिक्स नसतील सुद्धा. त्याच्यामुळे कारण की काय होतं आहे, परवादिवशी 13व्या दिवशी अशी खूप सारी मैदान आहेत, त्याच्यामुळे कोणता नंदी कुठल्या मैदानामध्ये पळेल हे सुद्धा अजून काही कन्फर्म नाही. परंतु एक उंबरडीच्या फाटीला ज्यांनी गुलाल मिळवला आहे त्यांची एक मी तिथं लिस्ट बनवतो आहे पैऱ्यांची. ती पैरे उद्याच्या मैदानात असू शकतील उद्या. तसेच आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये गणाभाऊ
चिंचनेरचा गणाभाऊ आणि वजीर ही सुद्धा जोडी दिसेल. कुमटेचा वजीर ही सुद्धा जोडी चांगली पळते आणि जाईल त्या मैदानामध्ये ही सुद्धा जोडी गुलालामध्ये आहे. बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही सुद्धा जोडी कशा पद्धतीनं कमाल करेल उद्या. तसेच आपल्याला चॉकलेट आणि पुष्पा ही सुद्धा जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दिसू शकेल. बघूया आणि बकासूर उद्या येईल का नाही याच्याबद्दल अपडेट देऊ तुम्हाला. धन्यवाद.